पुष्पे आवरलं का नाही तुझं? अजून हातरून टाकून झालं नाही बे. निस्त्या आर्डरी सोडा तुम्ही माय लेकर. मी काय करते काय नाही ही बघण्यापेक्षा ना जरा भाच्यावर लक्ष ठेवा. आता काय केलं त्यानं? बघितलं ना जेवण केल्या केल्या लगेच देवळात गेला झोपायला. अगं मग जाऊ दे की, रोजच जातोय तो. जाऊ दे की काय तिकडे जाऊन काय करतात काय नाही जरा लक्ष ठेवायला नको होय. तुम्हाला माहितीये का आता त्यांचं काय चाललंय ती? आता आणि काय केलं त्यानं? पोरींबरोबर पार्ट्या तर करत होतेच पण आता त्यांच्या बरोबर फिरायला बी लागलेत. अगं काय बडबडतीस तू? आजा कुठल्या पोरी बरोबर फिरणं शक्यच नाही. वाटलंच मला तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून. कुठल्या पोरीवर फिरत होता? त्या पवारांच्या शितली बरोबर. काय? नाही, आजा असा नाही वागणार. तुला काय माहित ग? मला त्या सुमीनं नानीनं सांगितलंय दोघं बागेत भेटलीत आणि नुसती भेटली नाहीत पोलिसांनी बी पकडलं होतं म्हण त्यांना. काय? होय हे बघा आर्मीचं लफडं झालं पैशाचं आपण निस्तरलं. आता ह्या पुरी बाळींवरनं जर काही लफडं झालं आणि माझ्या दारापर्यंत जर आलं तर माझ्यासारखी वाईट नाही सांगून ठेवते. तुम्ही आणि तुमचा भाचा तिकडे राहण्यात राहा नाहीतर कुठं बी जा. आणि तसं बी आता त्यांचं वय झालंय लहानाचं मोठं केलं ना आपण. आणि ती जर अशा भानगडी करून आपली इज्जत काढणार असतील ना तर त्यांना म्हणावं तुम्ही तुमच्या घरी जा तिकडे खटावला. तोंडाला येईल ते बोल नगस. तुम्हाला माझंच तोंड दिसतंय. तुमचा भाचा बाहेर काय गुण उधळतय ना ते दिसत नाही तुम्हाला. ते काय नाही उद्याच्या उद्या जी काय असेल ना ती त्यांना सांगा. उगाच माझ्या डोसक्याला ताप नको. पुष्पे आणि लईच भाच्यावर जीव असेल ना तर कडावर घ्या आणि फिरा गावभर. मी आपली जाते बार्शीला. चला लवकर झोपू म्हणजे सकाळी लवकर प्रॅक्टिसला जाता येईल.